बघूयात आजचा पहिला व्हिडिओ कुणी पाठवलेला आहे। पहिला व्हिडिओ पाठवलेला आहे महाराष्ट्राचे लाडके गायक नंदेश उमप यांनी। बघूयात त्यांनी आपल्यासाठी काय व्हिडिओ पाठवलेला आहे। अरे बाबा लाव रे तो व्हिडिओ। नमस्कार रसिक हो, मी नंदेश विठ्ठल उमप। झी युवा आणि निलेश साबळे यांच्या संपूर्ण टीमला मी खूप खूप शुभेच्छा देतो, कारण ते एक नवा कोरा असा एक कार्यक्रम घेऊन आले आहेत आणि त्याचं कौतुक आपणा सर्वांनाच आहे। रसिक हो, महाराष्ट्रामध्ये संत पंत तंत या कवींची एक थोर परंपरा आहे। जेव्हा जेव्हा या महाराष्ट्रावर, या भारतावर आक्रमण झाली तेव्हा तेव्हा शाहीर मंडळी पुढे आली आणि त्यांनी आपल्या बुलंद आवाजात आपल्या शाहिरीनं जनजागृती केली। आजही असंच एक मोठं संकट आपल्या या भारतावर, आपल्या महाराष्ट्रावर घोंघावतंय आणि तो म्हणजे कोरोना। तर या कोरोनाचं संकट दूर व्हावं आणि सगळ्यांनी पुन्हा एकदा उभं राहावं म्हणून मी एक पोवाडा लिहिलाय आणि आपणासमोर तो आता सादर करतोय। ऐकूया। बघा भयभीत झाला, जग बघा भयभीत झाला, हे जन बघा भयभीत झाला। जगी कोरोनाने केला हल्ला जी जी, जगी कोरोनाने केला हल्ला जी जी जी। भारतीय आम्ही खंबीर, नाही हटणार नाही डरणार। हे भारतीय आम्ही खंबीर, नाही डरणार नाही हटणार। करू आम्ही त्याचा मुकाबला, कोण हा कुठून आला साला, कोरोनाला इथून पळून लावा जी जी, कोरोनाला इथून पळून लावा जी 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 जी। रसिक हो, आपलं सरकार काय सांगते? ठाकरे सरकार करी आव्हान, रहा जपून आपले आपुन। ठाकरे सरकार करी आव्हान, रहा जपून आपले आपुन। आरोग्य मंत्री देई सल्ला, काय सल्ला देत आहेत आरोग्य मंत्री? आरोग्य मंत्री देई सल्ला, तयांचा सल्ला सर्व पाळा। अंतर पाळा मास्क लावा, अंतर पाळा मास्क लावा। कोरोनाला इथून पळून लावा जी जी, कोरोनाला इथून पळून लावा जी 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 जी। रसिक हो, आज आपल्या या महाराष्ट्रावर अनेक संकट आली आहेत, अनेकांच्या नोकऱ्या चालल्या आहेत, अनेकावर उपासमार आली आहे, आम्हा कलाकारांवर सुद्धा उपासमार आली आहे। तर या सरकारनं आम्हा कलाकारांकडं आणि आपल्या सर्व अशा मजुरांकडे लक्ष द्यावं आणि त्यांना दोन घास कसे मिळतील यासाठी देखील प्रयत्न करावा। हे आली आली कशी बघा येळ, आली आली कशी बघा येळ, कसला जंजाळो शैतानी काळ। वेळ एकत्र राहण्याची, वेळ एकत्र राहण्याची, भेदाभेद सोडून देण्याची, भेदाभेद सोडून देण्याची, माणसा माणसा जपण्याची, माणसा माणसा जपण्याची, एकमेकाशी जपण्याची हजी जी, एक एकाशी जपण्याची हजी जी, एकमेकाशी जपण्याची हजी जी 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 जी। वा 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 वा, धन्यवाद नंदेश सर, धन्यवाद। इतका सुंदर पोवाडा तुम्ही गायला आणि त्याच्यामध्ये इतका सुंदर मेसेज सुद्धा होता। खरं तर महाराष्ट्राच्या लोकसंगीताची परंपरा या घराण्यानं जपलेली आहे आणि या घराण्याचं नाव घेतलं की आपसुकच नाव येतं ते बाबांचं, म्हणजेच लोकशाहीर विठ्ठल उमप यांचं, आणि त्यांचीच परंपरा आज नंदेश पुढे चालवत आहेत। आणि आम्हाला फार छान वाटलं की तुम्ही या निमित्तानं आमच्या कार्यक्रमासाठी हा व्हिडिओ पाठवलात, फार छान वाटलं। तुमचा हा व्हिडिओ मला फार आवडला। खरं तर आजचा सेलिब्रिटी स्पेशल आहे, तुम्ही सगळेच 10च्या वर स्माइली घेणारीच माणसं आहात।
त्यामुळे तुम्हाला मी स्माइली देणारा कोण, पण मला तुमचा व्हिडिओ फार आवडलेला आहे आणि आमच्या कार्यक्रमाची गंमत असते ते म्हणजे आम्ही सगळ्यांना स्माइली देतो. आज तर मी सगळ्यांना भरभरून स्माइली देणार आहे. त्यामुळे तुमच्या या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देतोय 10 स्माइली. धन्यवाद धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला व्हिडिओ पाठवला, धन्यवाद. तर मंडळी बघूयात पुढचा व्हिडिओ आपल्याला कोणी पाठवलेला आहे. पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे ज्यांच्यावरती जगभरातले प्रेक्षक प्रेम करतात आणि लाफ्टरचे बादशाह आहेत राजू श्रीवास्तव यांनी आपल्यासाठी व्हिडिओ पाठवलेला आहे. बघूयात काय आहे तो व्हिडिओ. ए बाबा लाव रे तो व्हिडिओ. लाओ रहते वीडियो की पूरी टीम को मेरी हार्दिक शुभेच्छा. ऐसे आप हंसाते रहें, लोगों को एंटरटेन करते रहें. यू डूइंग गुड जॉब, ऑल द बेस्ट. धन्यवाद सर, धन्यवाद. एयरलाइंस में कमाल कमाल बातें होती हैं. एयर हॉस्टेस आएगी खाने का ऑर्डर लेने और कभी कभी लाड़ में पैसेंजर के पूरा मुंह पे घुस जाएंगी. व्हाट यू प्रीफर, यू वेज और नॉन वेज? ये बेचारा समझा नहीं तो कह रहा सब कुशल मंगल है. अब इसको तो अच्छा लग रहा है, उधर जो बैठा है वो टेंशन में, उसका चेहरा ऐसा. इतनी शानी होती है, उससे बोलती है डोंट वरी अभी उधर भी आऊंगी. तब आप इनका चेहरा देखना. एक्सक्यूज मी, आई थिंक नॉट अंडरस्टैंड. आई मीन यू आर शाकाहारी या मांसाहारी? बिहारी बिहारी. और फ्लाइट में सबसे ज्यादा परेशान होते मैंने उस पैसेंजर को देखा है जिसकी सीट वॉशरूम के सामने पड़ जाती है, टॉयलेट के सामने. अब लंबी फ्लाइट, इंटरनेशनल फ्लाइट, बेचारी की थोड़ी सी आंख लगी तभी अंदर से फ्लश की आवाज आई. अब इसकी आंख खुल गई. अब इसकी नींद तो गई, अब क्या करे? तो सोचता चलो थोड़ा सोशल वर्क करते हैं, पैसेंजर की हेल्प करें, नींद तो आ नहीं रही है. तो उधर से जो पैसेंजर जा रहा है तो सुबह बाएं वाले मत जाओ, बाएं वाले मत जाओ, पानी नहीं आ रहा है. दाहिने वाले में कोई गया है, निकल नहीं रहा है. हाँ या जी ड्यूटी पे लगा दिए यार. वा 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 राजूजी, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि काय सांगायचं, आम्ही तर तुमचे सगळे फॅन आहोत, जगभरात तुमचे फॅन आहेत, पण मला फार छान वाटलं की लाव रे तो व्हिडिओ हा कार्यक्रम तुम्ही बघता आणि त्याच्यासाठी स्पेशली हा व्हिडिओ बनवून तुम्ही आमच्यासाठी पाठवला. वा वा, तुम्ही सगळ्या देशाला हसवलेलं आहे, जगाला हसवलेलं आहे. या कार्यक्रमातर्फे तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा, कारण हसवणारी माणसं या जगात कमी आहेत, पण त्यातले तुम्ही एक आहात. तुम्ही खूप चांगलं काम करताय राजू सर, आम्ही तुमचे फॅन आहोत, वेगळं सांगायची काय गरज आहे. या कार्यक्रमाचा नियम असतो, आम्ही काही स्माइली देतो, तुम्हाला आम्ही किती स्माइली देणार सांगा. अहो सगळे प्रेक्षक म्हणतील 10 पैकी 10. अभिनंदन, धन्यवाद राजू सर, धन्यवाद. वा वा मंडळी, लगेच वळूयात पुढच्या व्हिडिओकडे. मला इतकं छान आज वाटतंय की या कार्यक्रमामध्ये मोठमोठ्या माणसांनी व्हिडिओ आपल्यासाठी पाठवलेले आहेत आणि त्यांचं या कार्यक्रमावर किती प्रेम आहे की त्यांनी वेळात वेळ काढून आपल्यासाठी व्हिडिओ पाठवलेला आहे. पुढची व्यक्ती अशीच आहे मंडळी, ज्यांच्याकडे बघितल्यानंतर गुन्हेगाराला धडकी भरावी अशी ती व्यक्ती. अहो देशद्रोही कसाबला सुद्धा ज्यांनी फाशीपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे असे ज्येष्ठ वकील, कायदेतज्ञ, ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब, त्यांनी आपल्याला व्हिडिओ पाठवलेले आहेत. खरं तर वकिली म्हणजे सगळा टेन्शनचा जॉब आहे, पण त्यात सुद्धा गंमत त्यांनी शोधलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे त्यात सुद्धा बऱ्याच गमती जमती घडतात, ज्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या समोर शेअर करणार आहे. साहेब धन्यवाद. बघूयात त्यांचे व्हिडिओ. ए भावा लाव रे तो व्हिडिओ. गेल्या 5-6 महिन्यापासून मराठी माणूस हा चिंताग्रस्त आहे. मला करोना होईल का ही भीती, आणि त्यात डॉक्टर निलेश साबळे, खरोखर धन्य आहात तुमचे. तुमचं ते अवतार, तुमची संवाद शैली, आणि चल लाव रे व्हिडिओ, अरे काय सुंदर आणि रोमांचकारी आहे. म्हणजे अशा प्रसंगी देखील तुम्ही लोकांना हसवू शकतात, म्हणून तुमचं अभिनंदन.
झी युवा तुमचं जास्त अभिनंदन, कारण निलेश साबळेंना तुम्ही मुक्त ही संधी दिलीत आणि निलेश साबळे आणि त्यांनी त्यांच्या सहकार्याने त्याचं चीज करून दाखवलं. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. फौजदारी क्षेत्रात जरी मी वकिली करत असलो तरी मला लहानपणापासून ऐतिहासिक कादंबऱ्या वाचण्याचा मोठा शौक. अनेक मी ऐतिहासिक कादंबऱ्या वाचल्यात. त्याचं कारण एकच की पूर्वीच्या काळी राजे महाराजे आणि प्रत्यक्ष शिवाजी महाराजांनी डोंगरावरती किल्ले बांधणे, किल्ल्याचं संरक्षण करणं, शत्रूंच्या किल्ल्यावरती आक्रमण करून किल्ला ताब्यात घेणं खरोखर मला अंग रोमांचकारी वाटतो. आणि त्यातूनच योद्धा, शूर योद्धा, सरसेनापती हे शब्द अगदी मनावरती कोरल्यासारखे झाले. परंतु योद्धा या शब्दाचा काही वेळेला कसा गैरवापर केला जातो याचं नेमकं उदाहरण सांगायचं म्हणजे गेल्या 15 दिवसापूर्वी माझ्याकडे एक डॉक्टर दाम्पत्य आलं. सहज बोलता बोलता त्यांनी सांगितलं की MD हार्ट आहेत, कोविडच्या ह्याच्यात काम करतायत ते. आणि म्हटलं वा, छान, सुंदर. तेव्हा वकील साहेब तुमचा अनेकांशी संपर्क येतो, आपण तुमचं रक्त तपासूया. मला थोडंसं हसू आलं. रक्त तपासायचं म्हणजे तुम्ही तपासणी कधी केली होती? आम्हाला कोविडच्या अँगलमधून तपासणी करायची. म्हटलं करा तपासणी. त्यांनी पॅथॉलॉजिस्टला बोलवलं, रक्त घेतलं, माझं घेतलं, मिसेसही घेतलं. आणि 2 दिवसांनी रक्त घेऊन ते निघून गेले. आणि 2 दिवसांनी मला त्यांचा टेलिफोन आला आणि म्हणाले निकम साहेब कॉंग्रॅच्युलेशन्स, कॉंग्रॅच्युलेशन्स. मला काही कळे ना, कॉंग्रॅच्युलेशन्स, कॉंग्रॅच्युलेशन म्हणजे काय? म्हटलं कशाबद्दल कॉंग्रॅच्युलेशन्स करताय? तो साहेब तुम्ही योद्धा झालात म्हणे. म्हटलं योद्धा? म्हटलं कसला योद्धा? तुम्ही करोना योद्धा आहात म्हणे. म्हटलं का? मला तर अजून करोना झालाच नाही. पण करोना तुम्हाला होऊन गेला. म्हटलं कशाच्या आधारावर तुम्ही सांगताय? पण तुमच्यात अँटीबॉडीज सापडल्या. म्हटलं असं अँटीबॉडीज? पण मला लक्षणं काही दिसली नाही. नाही, करोना आलाच नाही तुम्हाला, होऊन गेला आणि त्याची लक्षणं म्हणजे अँटीबॉडीज आहे. म्हटलं मिसेसच्या बाबतीत काय झालं ज्योतीच्या बद्दल? ते म्हणे त्यांना नाही झाला. मला मोठा धक्का बसला. म्हटलं तुम्ही रिपोर्ट्स पाठवा. रिपोर्ट्स मी पाहिले आणि मग मिसेसला म्हटलं अगं हे कसं शक्य आहे? मला कोरोना होऊन जातो, माझ्यात अँटीबॉडीज निर्माण होतात आणि तुझ्यात नाही. ज्योतीने फार सुंदर उत्तर दिलं. ज्योती म्हणाली तुम्ही फक्त योद्धा आहात, मी सरसेनापती आहे, त्याच्यामुळे करोना माझ्याकडे आलाच नाही. ज्योतीचं हे संभाषण मात्र लाजवाब होतं आणि तिच्या त्या प्रसंगावर प्रेझेन्स ऑफ माइंडला मी वकील असून देखील दाद दिली. क्या बात आहे. वा 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 वा. आणि हा किस्सा खराच असणार आहे. तुम्ही सांगितलंय म्हटल्यानंतर की करोना होऊन गेलाय असं टेस्टमध्ये दाखवण्यात आलेलं होतं. खरं तर एवढे मोठमोठे गुन्हेगार तुमच्या समोर चळाचळा कापतात. करोनाची काय बिशादैस आहे. त्याच्यामुळे तो म्हणाला असेल मी लांबूनच जातो. नाहीतर साहेबांनी जर केस हातामध्ये घेतली तर करोनाचं काय खरं नाही, करोनाला फाशी बसणारच. वा, पण मला फार आवडला हा व्हिडिओ. आणखीन व्हिडिओ आहेत त्यांनी पाठवलेले, बघूयात. पुढचा व्हिडिओ लावा. 26/11च्या मुंबईवरच्या हल्ल्याने सगळ्यांनाच गारठून गोठवून टाकलं होतं. अजमल अमीर कसाब आणि त्याच्या 9 साथीदारांनी मुंबईवरती हल्ला केला आणि त्या जिवंत अजमल कसाबच्या विरुद्ध मुंबईच्या ऑर्थोडॉक्स तुरुंगात मी खटला चालवत होतो. एके दिवशी माझ्या हातात राखी बांधलेली होती. कसाबने मला विचारली राखी कशा करताय? तेवढ्यात न्यायाधीश स्थानापन्न झाले. न्यायाधीशांनी येता येताच आमच्यातला हा संवाद ऐकला असावा आणि म्हणून मला विचारलं मिस्टर निकम कसाब काय म्हणतो? मी न्यायाधीशांना थोडक्यात आमचं संभाषण सांगितलं. कसाबने लगेच मान खाली घातली आणि हात डोळ्याजवळ ठेवला. जसे त्याचे हात डोळ्याजवळ गेले तशा इलेक्ट्रॉनिक चित्रवाहिन्याच्या पत्रकार मुली, तरुण मुली आणि काही पत्रकार बाहेर पळाले आणि त्यांनी एक ब्रेकिंग न्यूज सोडली. कसाबच्या डोळ्यात पाणी आले. कसाबने फक्त डोळे खाली घातले होते आणि हाताने चोळत होता. त्या पत्रकारांना वाटलं कसाबला रडू येतंय, रडतोय. आणि मग ते पॅनल डिस्कशन सुरू झालं. पॅनलिस्टने आपला सूर लावला की देखो आज कसाबच्या डोळ्यात पाणी आलं, याचाच अर्थ कसाबला बहिणीची आठवण आली असावी. कोर्टाचं कामकाज संपलं. अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की बाहेर एक अशी सहानुभूतीची लाट या चॅनलवाल्यांनी निर्माण केली आणि जो तो ज्याची तिची वक्तव्य जाहीरपणे चॅनलवर ब्रेक करतो.
म्हटलं ठीक आहे. मी 5-5:30 वाजता ऑर्थो रोड तुरुंगाच्या बाहेर आलो आणि प्रत्येक पत्रकाचे उज्ज्वलजी आप क्या कहना चाहते, उज्ज्वलजी तुम्हाला काय म्हणायचं आहे. कसाबच्या डोळ्यात आज पाणी आलेलं आहे. त्याला बहिणीची आठवण येत आहे. तुमचं काय म्हणणं याच्यावर, तुमचा पहिली प्रतिक्रिया काय. सगळ्यांचे संवाद, प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. मी फक्त एकच बोललो, आज कसाब ने मटन बिरयानी की मांग की. क्या कसाब ने मटन बिरयानी की मांग की. लगेच ब्रेकिंग न्यूज, कसाब ने मटन बिरयानी. लगेच चॅनल पॅनल वाल्यांचा सूर बदलला. देखो कितना खुकार आतंकवादी आहे. आता कसाबने खरंच मटन बिर्याणी मागितली होती की नाही हे फक्त कसाबला माहिती आहे आणि मला माहिती आहे. कसाब तर नाही. वा 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 वा. खरं तर अंगावर काटे आणणारे असे अनेक प्रसंग तुमच्याकडे असतील आणि त्यातला एक प्रसंग तुम्ही आमच्याबरोबर शेअर केलात. खरं तर कसाब सारख्या देशद्रोहीला फाशी मिळालीच पाहिजे अशी सगळ्या देशाची भावना होती आणि सगळा देश तशी प्रार्थना करत होता. आणि उज्ज्वल निकम साहेब, तुम्ही ते काम करून दाखवलं. न्यायालयामध्ये तुम्ही सत्याची बाजू लढलात आणि एक दिवस तो आला ज्या दिवशी कसाबला फाशी देण्यात आली. खरं तर कसाब ही एक व्यक्ती झाली, पण असे अनेक गुन्हेगार आहेत, हजारो गुन्हेगार असतील ज्यांना शिक्षेपर्यंत तुम्ही पोहोचवलेलं आहे. खरं तर तुमच्यासारखे वकील या भारतामध्ये आहेत. त्यामुळेच भारत मातेकडे वाकडी नजर करून पाहण्याची हिंमत कोणाचीच होणार नाही. तुम्हाला आमच्या या कार्यक्रमातर्फे मनापासून सलाम, मानाचा मुजरा. धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला हे व्हिडिओ पाठवलेत. मनापासून तुमचे आभार आणि धन्यवाद की तुम्ही आमचा कार्यक्रम वेळात वेळ काढून बघता त्याबद्दल. थँक्यू सर, थँक्यू सो मच. वा वा मंडळी, लगेच वळूयात पुढच्या व्हिडिओकडे. पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे ज्यांच्या बासरीची जादू सगळ्या महाराष्ट्राने नव्हे जगाने अनुभवलेली आहे. आणि जेव्हा त्यांच्या बासरीतून सूर निघतात तेव्हा आपण सगळेच संमोहित होऊन जातो. महाराष्ट्राचे लाडके बासरी वादक अमर ओक यांनी आपल्याला व्हिडिओ पाठवलेला आहे. बघूयात काय आहे व्हिडिओ. ए बाबा, लाव रे तो व्हिडिओ. आहा, आहा, किती भारी. वा 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 वा. खरं तर ना आपण फार स्वार्थी असतो. मला जर ते समोर असते ना मी त्यांच्याकडे अजून 5-6 गाणी तरी ऐकली असती खरं तर. पण हे बासरी हे वाद्यच असं हो, संमोहित करून टाकतं आपल्याला. कुठलंही वाद्य म्हणा ते आपल्याला संमोहित करतं, पण बासरीमध्ये काहीतरी एक वेगळी गंमत आहे, एक सात्विक वाद्य आहे ते. आणि अमरोक सर, तुम्ही खूप सुंदर वाजवता. हे आता मी वेगळं काय सांगायचं. महाराष्ट्रभराने तुम्हाला दाद दिलेली आहे, जगभरात तुम्ही कार्यक्रम केलेले आहेत आणि आमच्यासाठी खास या कार्यक्रमासाठी तुम्ही हा व्हिडिओ बनवलात, आम्हाला पाठवलात. खरंच खूप सुंदर वाटलं. खरं तर बघा ना की बासरी इतकी सुंदर वाजवतात ते आपल्याला असं बघा ना आपसूक असं छान वाटायला लागतं.
यांच्या घरात किती बरं आहे ना. समजा कधी बायको चिडलेली असली आणि बायकोचा असा राग नुसता अनावर झाला आणि हे घरात आले नसते, काय हो, कुठे गेला होता, नुसती जरा बासरी वाजवली की बायको अशी होत असते, अहो कुठे गेला होता, मग कोण असं करत जाऊ, लगेच त्यांचा मूड बदलत असेल. समोरच्याचा मूड बदलण्याची ताकद या माणसामध्ये आहे असं मी नेहमी म्हणतो आणि त्या वाद्यामुळे ती आहे. खूप सुंदर. अमरोक सर, तुम्ही आम्हाला हा व्हिडिओ पाठवला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आणि आपल्या कार्यक्रमाची गंमत असते, आम्ही काही स्माइली देतो, काही गुण देतो. तुम्हाला देतोय आम्ही 10 पैकी 10 स्माइली. अभिनंदन. बघूयात मंडळी पुढचा व्हिडिओ आपल्याला कोणी पाठवलेला आहे. पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक रेमो डिसूजा यांनी. हिंदीतलं खूप मोठं नाव आहे जे आपला कार्यक्रम बघतात आणि त्यांनी आपल्यासाठी खास हा व्हिडिओ बनवलेला आहे. अरे बाबा, लाव रे तो व्हिडिओ. Guess what, bitch? Coronavirus! Coronavirus! वा 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 रेमो सर, खतरनाक व्हिडिओ. खरं तर ते बिचारे तयार झाले बाहेर जाण्यासाठी आणि त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, अरे बापरे, बाहेर तर सगळा करोनाचा खेळ चालू आहे. त्याच्यामुळं मग काय, माणूस किती सजला धजला आणि काही असलं तरी शेवटी घरातली कामं त्याला करावीच लागतात. मला फार आवडला तुमचा व्हिडिओ. आणखीन एक व्हिडिओ आहे त्यांचा छोटासा, बघा. अरे भावा, लाव रे तो व्हिडिओ. अरे बाप रे, बघितलं तुम्ही त्यांनी कसला खतरनाक डान्स केला. म्हणजे ते मूनवॉक वगैरे आपण बघतो, पण हे त्याच्या पुढचं काहीतरी मला वाटतं. परत एकदा थोडंसं बघा. खतरनाकच का नाही. नाही, आमच्या घरातल्या पण व्यक्तींना हा डान्स येतो बरं का बऱ्यापैकी. ज्या वेळेला आमची बायको सगळ्या फरशीवरती साबणाचं पाणी ओतून ठेवती फरशी घासायला आणि आम्ही त्याच्यावरून गेलो तर सगळ्यांचाच हा डान्स होतो 2 मिनिटासाठी. फक्त हे उभे राहिले, आम्ही थोड्या वेळाने आडवे पण होतो आणि आमचा नागिन डान्स पण होतो जर जोरदार लागलेला असेल कुठं तर. भारीच व्हिडिओ आहे तुमचा. डॉक्टर नीलेश सबले और उसकी टीम को लाव रे तू वीडियो जी युवा, इनको मेरी तरफ से ढेर सारी शुभकामनाएं. ऑल द वे बेस्ट गाइस, सी यू सून. वा वा, धन्यवाद सर, धन्यवाद धन्यवाद. फार भारी वाटलं की तुम्ही तुमचा व्हिडिओ आमच्या कार्यक्रमासाठी पाठवलेला आहे. खूप छान वाटलं. आणि आमच्या कार्यक्रमाच्या छोट्याशा गमतीदार नियमानुसार तुम्हाला आम्ही काही स्माइली देणार आहे. तुम्हाला आम्ही देतोय अर्थातच 10 पैकी 10 स्माइली. अभिनंदन. तर मंडळी पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे अभिनेत्री मेघा घाडगे यांनी. बघूयात काय आहेत व्हिडिओ. ए भावा, लाव रे तो व्हिडिओ. वा 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 वा, धन्यवाद मेघा, तुम्ही आम्हाला हा व्हिडिओ शेअर केलात. तर तुम्ही खूप छान अभिनेत्री आहात आणि किती सुंदर नाचता हे सगळ्यांना माहिती आहे. लावणी ही महाराष्ट्राची परंपरा आहे, अभिमान आहे आणि ती लावणी जपण्याचं काम अनेक अभिनेत्रींनी आतापर्यंत केलेलं आहे. पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं ते काम केलेलं आहे आणि तेच काम तुम्ही सुद्धा आतापर्यंत करत आलेले आहात.
धन्यवाद. खूप छान वाटलं तुम्ही आम्हाला व्हिडिओ पाठवलात. आपल्या कार्यक्रमाचा एक गमतीदार नियम आहे की आम्ही काही स्माइली देत असतो. तुम्हाला आम्ही देतो या व्हिडिओसाठी 10 पैकी 10 स्माइली. धन्यवाद. मंडळी, पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे महाराष्ट्राच्या लोकसंगीताची परंपरा ज्यांनी अव्याहतपणे पुढे चालू ठेवलेली आहे. जगभरात आपलं लोकसंगीत ज्यांनी पोहोचवलं असे अशोक खांडे सर. बघूयात काय आहेत व्हिडिओ. ए बाबा, लाव रे तो व्हिडिओ. सायनाया सायनाया दादर माटूंगा सायनाया उर्ला घाटको पर और मुलुन के बाद थाना कलवा मुमरा दीवा कल्याणाया सायनाया सायनाया दादर माटूंगा सायनाया कुर्ला घाटको पर और मुलुन के बाद थाना कलवा मुमरा दीवा कल्याणाया सायनाया सायनाया पंखा फेल हवा गुल गाडीत तरी चौथ्या सीट साठी चाले मारामारी. पंखा फेल हवा गुल गाडीत तरी चौथ्या सीट साठी चाले मारामारी. लॉटरीवाले दाणेवाले भजन मंडळी तिकीट पास तपासित टीसी आया सायनाया सायनाया दादर माटूंगा सायनाया कुर्ला घाटको पर और मुलुन के बाद थाना कलवा मुमरा देवा कल्याणाया सायनाया सायनाया. मुंबईची ही धडधड गेली 6-7 महिने थांबलेली आहे. काही लोकांना झोप येत नाही बाजूने ट्रेनचा आवाज नसल्यामुळे. पण या आता मग घरी बसावं लागतंय. कठीण काळ आहे अतिशय. अशा कठीण काळामध्ये डॉक्टर निलेश साबळे यांनी आता झी युवावरती लाव रे तो व्हिडिओ नावाचा मनोरंजनात्मक कार्यक्रम आणलेला आहे. कदाचित आपल्याला लॉकडाऊनमध्ये झालेल्या सगळ्या मानसिक त्रासावरती तो फार मोठा उतारा असणार आहे आणि त्याच्यामुळे तो विरंगुळा असणार आहे. त्याचबरोबर तो एक प्रबोधनही असणार आहे त्याच्यामध्ये. कारण डॉक्टर निलेश साबळे जिथे आहेत तिथे एक दर्जा आहे, तिथे एक मजा आहे आणि तिथे एक उत्साह आहे, तिथे 100% मनोरंजन आहे. धन्यवाद सर. वा 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 वा. धन्यवाद सर, धन्यवाद. तुम्ही आमच्यासाठी हा व्हिडिओ बनवलात आणि आम्हाला पाठवलात. खरंच खूप खूप मनापासून आभार. म्हणजे सरांचा कार्यक्रम बघणं म्हणजे अंगावर काटाच येतो. इतक्या सुंदर सुंदर पद्धतीची गाणी, इतक्या सुंदर सुंदर पद्धतीचा महाराष्ट्राचा इतिहास तुम्ही तुमच्या कार्यक्रमातून मांडलेला आहे आत्तापर्यंत. आणि हा व्हिडिओ सुद्धा तसाच एक छान व्हिडिओ होता. धन्यवाद, तुम्ही आमच्यासाठी हा व्हिडिओ पाठवलात. आमच्या या कार्यक्रमाचा एक छोटासा नियम असतो सर. आम्ही सगळ्यांना स्माइलीमधून शुभेच्छा देतो. आम्ही तुम्हाला देत आहोत 10 पैकी 10 स्माइली. धन्यवाद. मंडळी, बघूयात पुढचा व्हिडिओ कोणी पाठवलेला आहे. पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे अभिनेत्री सोनाली खरे यांनी. बघूयात काय व्हिडिओ. ए भावा, लाव रे तो व्हिडिओ. नमस्कार. झी युवावरील लाव रे तो व्हिडिओ या कार्यक्रमासाठी निलेश साबळे आणि त्यांच्या संपूर्ण टीमला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. वा वा. वा वा. वा 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 वा. खरं तर वेगवेगळे व्हिडिओ प्रत्येक सेलिब्रिटींनी पाठवलेले आहेत आणि सोनालीजी, तुम्ही हा योगाचा व्हिडिओ आम्हाला शेअर केला त्याबद्दल मनापासून तुमचे आभार. खरं तर तुम्ही
किंवा तुमचं मिस्टर योगाच्या प्रसारासाठी किती मोठं काम करताय हे सगळ्यांना माहिती आहे. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा तोच संदेश आहे की सध्याच्या या वातावरणामध्ये निरोगी राहण्यासाठी, आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी योगा करणं गरजेचं आहे. आणि अनेक महिलांना तुमच्याकडे बघितल्यानंतर ही प्रेरणा घ्यावीशी वाटेल. आपण सुद्धा असा जर योगा केला तर सोनाली खरेंसारख्याच बारीक राहू शकतो, पॉझिटिव्ह राहू शकतो. धन्यवाद, तुम्ही आमच्यासाठी हा व्हिडिओ शेअर केलात. तुमच्या या व्हिडिओसाठी आमच्या या कार्यक्रमातर्फे आम्ही तुम्हाला देत आहोत 10 पैकी 10 स्माइली. अभिनंदन, थँक्यू. मंडळी, पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक उमेश जाधव यांनी. बघूयात काय व्हिडिओ. ए बाबा, लाव रे तो व्हिडिओ. निलेश साबळे आणि देवेंद्र न्यागी यांचा जो नवीन कार्यक्रम सुरू आहे, लावा रे तो व्हिडिओ, याच्यासाठी माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. झी युवाचे सुद्धा कौतुक, कारण त्यांनी हा कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि त्यामुळे नवीन कलाकारांना इथे संधी मिळते. त्यामुळे सगळ्यांनाच ह्या कार्यक्रमासाठी माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. वा वा वा, थँक्यू उमेश सर, तुम्ही आम्हाला हा व्हिडिओ पाठवलात. खरं तर उमेश जाधव म्हणजे युजे आणि युजे म्हणजेच ह्यूज आहे. याचं कारण भव्य दिव्यता जी चित्रपटामध्ये डान्समध्ये ज्यांनी आणली ते आपले उमेश जाधव सर. आणि कुठलंही गाणं तुम्ही त्यांचं काढून बघा, खूप सुंदर कोरिओग्राफी, भव्य दिव्यता आणि कुठलं तरी एक लय भारी गाणं बघतो आपण असा फील आपल्याला नेहमीच त्यांचं गाणं बघताना येत असतो. आणि अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा सर पुढच्या वाटचालीसाठी. आणि तुम्ही इतक्या प्रेमानं आमच्यासाठी हा व्हिडिओ बनवला त्याबद्दल तुमचे आभार. तुम्हाला या कार्यक्रमातर्फे आम्ही देत आहोत 10 पैकी 10 स्माइली. धन्यवाद सर. पुढचा व्हिडिओ सगळ्यांना खूप आवडणार आहे, विशेष करून लहान मुलांना तो व्हिडिओ आवडेल, कारण हा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे सुप्रसिद्ध जादूगार जितेंद्र रघुवीर यांनी. बघूयात काय आहे व्हिडिओ. ए भावा, अरे लाव रे तो व्हिडिओ. नमस्कार, मी तुमचा मित्र जादूगार जितेंद्र रघुवीर. आज मी इथे आलोय तर आमचा डॉक्टर निलेश साबळे, आमचा मित्र, तुमचं सगळ्यांचं मनोरंजन करतो या कोविडच्या काळात लाव रे तो व्हिडिओनी, त्याच्या खास एपिसोडसाठी. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना आणि त्यालाही याच्यासाठी जादुई शुभेच्छा. आणि आता तुम्हाला मी नेहमीच्या माणसाचे 2 तुकडे किंवा मुलगी हवे त्यानंतर या मोठ्या जादूने दाखवणार, पण छान छान नवीन वेगळा जादू दाखवणार. कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात मंगलमय व्हायला पाहिजे. तर या ठिकाणी माझ्याकडे एक रिकामी फ्रेम, ही फ्रेम घेतली. 1 2 गणेशाचं रूप या ठिकाणी आलेलं. हे गणेशाचं रूप या ठिकाणी ठेवूया. आणि त्याचबरोबर ही आमची मॅजिक वॉन्ड, ही मॅजिक वॉन्ड इथे घेतली आणि 1 2 सुंदर फुलांचा बुके पण आलाय. वा वा. तो आपण या ठिकाणी गणेशाच्या समोर ठेवणार आहोत. आणि माझ्याकडे अजून एक गोष्ट आहे, या कॅन्डल स्टँडवर असलेली ही कॅन्डल, या कॅन्डलकडे तुम्ही जर रोखून बघितलं तर काय होतं बघूया. 1 2 and 3. तर ही कॅन्डल आपोआप रोखून बघितल्यावर तुम्हाला ग्लो झालेली पेटलेली दिसेल. ही कॅन्डल या ठिकाणी इथे ठेवूया आणि देवाला नमस्कार करूया आणि या संकटातनं वाचवण्याची त्याला प्रार्थना करूया. खरं तर तुम्ही कॅन्डल पेटवली की नाही सर, नजर रोखून बघा असं सांगितलं की लगेच कॅन्डल पेटते. आमच्या घरातल्या कॅन्डलचं पण तसंच आहे, बायकोचं जरा नजर रोखून बघितलं का नाही अशी पेटते, काय विचारूच नका तुम्ही. सेम आहे जादूची कॅन्डल आमच्या घरात. बघूयात पुढे. आता हे तर सगळं झालं, अजून एक छान जादू मला तुम्हाला दाखवायची, ती कुठली ही मी तुमच्यासमोर दाखवतोय. तुम्हाला माहिती आहे आम्ही नेहमी पत्त्याचे कॅट वापरतो, त्यातला हा एक पत्त्याचा कॅट. आणि हा पत्त्याचा कॅट उघडल्यानंतर हे सगळे पत्ते. आता यातला एक पत्ता कुठलाही लक्षात ठेवा. निलेश तू पण लक्षात ठेव कुठला एक पत्ता. आणि बघा काय होतं. 1 2. हे कवर मी या ठिकाणी इथे ठेवून दिलंय आणि पत्ते गायब झालेत आणि त्याच्या जागी आल्यात सगळ्या नोटा. 500-500च्या नोटा. म्हणजे लक्ष्मी या ठिकाणी आलेली दिसते. आणि तुम्हाला दिसतंय
या 500च्या नोटा म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे की आता सगळीकडे आर्थिक संकट आहे, तर पत्त्याच्या कॅटपासून आपल्याला काय करता येऊ शकतं? नाही, आता ह्याच्यामध्ये त्यांनी पत्त्याच्या कॅटमधून पैसे काढले, याचा अर्थ जादूमधून त्यांनी काय हा संदेश दिला नाही पत्ते खेळा म्हणजे पैसे येतील, असं नाही आहे. ती जादू आहे फक्त, ती सिरियसली घेऊ नका. तुम्हाला दाखवणार आहे ते म्हणजे माझ्याकडे इथे जादूगाराची फ्रेम आहे, मस्त हॅट आणि फ्लावर, त्याच्याकडे नीट रोखून बघा. 1 2 अरे हॅट मधलं फ्लावर या ठिकाणी गायब झालं आणि 3D म्हणून बाहेर आलं. जादूच्या जगात काहीही शक्य असतं हे एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेल. वा वा. इनफॅक्ट मी इथल्या काही गोष्टी बाजूला ठेवतोय आणि तुम्हाला मी काय म्हणतोय हे अजून एका वेगळ्या पद्धतीने दाखवतो. काय झालं तर मी या लॉकडाऊनच्या आधी शॉपिंगला गेलो होतो आणि शॉपिंगला गेलेलो असताना ही बॅग, आता या शॉपिंगच्या बॅग मध्ये काय काय आपण बघूया. ओके, अजून एक आणि ही फॉर्मल पॅन्ट. बरं, या 3 गोष्टी झाल्यावर बॅग तुम्हाला दिसते या ठिकाणी रिकामी. ही बॅग रिकामी ठेवली, पण काय झालंय मला लागली भूक, तर काय करता येते का बघूया. 1 2 आणि 3 महिन्यानंतर अरे बापरे, अरे बापरे. आता हे व्हिडिओ दाखवल्यानंतर मी काय करणार आहे ते तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल. वा 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 वा, धन्यवाद सर, धन्यवाद. तुम्ही आम्हाला हा व्हिडिओ पाठवलात. खरं तर जगभरात त्यांनी जादूचे प्रयोग केलेले आहेत, चालूच असतात. आत्ता ते ऑनलाईन सुद्धा काही लोकांना शिकवत आहेत हे जादूचे प्रयोग. त्यांच्या वडिलांपासून ही जादूची परंपरा चालत आलेली आहे. जादूगार रघुवीर हे सुप्रसिद्ध नाव आहे आणि त्यांनी आज आपल्याला हे व्हिडिओ पाठवले. धन्यवाद सर, आम्हाला व्हिडिओ फार आवडला आणि शेवटची जादू लय भारी होती. एवढा मोठा मासा तुम्ही त्या पिशवीतनं काढला, किती भारी किती भारी. खरं तर हे सगळ्यांना शक्य नाही हो, पण ते जादूच्या दुनियेतच शक्य होऊ शकतं, जसे तुम्ही जादूगार आहात. धन्यवाद, तुम्ही आम्हाला व्हिडिओ पाठवलात. आपल्या या कार्यक्रमाचा एक गमतीदार नियम आहे, म्हणून आम्ही तुम्हाला काही स्माइली देतोय. तुम्हाला आम्ही देतोय 10 पैकी 10 स्माइली. मंडळी, पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे संगीतकार रोहन यांनी. बघूयात काय आहेत व्हिडिओ. ए बाबा, लाव रे तो व्हिडिओ. नमस्कार, मी रोहन प्रधान. झी युवा, डॉक्टर निलेश साबळे आणि लाव रे तो व्हिडिओच्या संपूर्ण टीमला माझ्याकडून आणि रोहनकडून खूप खूप शुभेच्छा आमच्याकडून. आणि होपफुली ह्यातूनच एक छान टॅलेंट आम्हालासुद्धा ॲज अ कंपोजर मिळावा, एक चांगला सिंगर किंवा एक चांगला लिरिसिस्ट, यू नेवर नो. हा शो आम्ही नेहमी बघतो, त्यामुळे हॅट्स ऑफ, ग्रेट गोईंग. असंच चालू राहू दे आणि असेच चांगले चांगले टॅलेंट आपल्या पूर्ण महाराष्ट्राला बघायला मिळू दे. धन्यवाद सर. नमस्कार, मी रोहन गोखले. निलेश साबळे आणि त्यांच्या अख्ख्या टीमला माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. खरं तर लॉकडाऊन हा खूप अवघड काळ होता आणि ह्या अवघड काळामध्ये आम्हाला खूप खूप हसवलं आहे, आम्हाला खूप खूप एंटरटेन केलं आणि कितीतरी नवीन टॅलेंटेड लोकांना पाहायची संधी दिल्याबद्दल खरंच निलेश साबळे, झी युवा यांचे खूप खूप आभार आणि खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर.
वा 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 वा. गोडा गोडते माझा म्हणते दूर राणी जाऊ मोर नाचे तो तिथे कुजा बुजते चल म्हणते डोंगराला निळे नभ भेटते जिथे आवली पहा बाजूसवा अवखळ वादळ जणले वाटीला करुणी द्या चपळ हरिणी जाई हो चक 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 चालते अशी जणू वाऱ्यावर उडते सायकल चक 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 चालते अशी जणू वाऱ्यावर उडते सायकल वा 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 वा. धन्यवाद. जोडीचा एक व्हिडिओ आहे आणि एक कन्येसोबतचा व्हिडिओ त्यांनी पाठवलेला आहे. मला फार आवडला तुमचा व्हिडिओ आणि धन्यवाद की तुम्ही वेळात वेळ काढून हा व्हिडिओ आमच्यासाठी बनवलात. या कार्यक्रमाच्या नियमानुसार आम्ही तुम्हाला देत आहोत काही स्माइली आणि त्या आहेत अर्थात 10 पैकी 10 स्माइली. धन्यवाद आणि खूप सारे आभार. काय मंडळी, मजा आली का नाही? या 2 भागांमध्ये सेलिब्रिटींचे व्हिडिओ आपण बघितलेले आहेत, पण पुढचे सेलिब्रिटी कदाचित तुम्ही असू शकता, कारण तुमचा व्हिडिओ सुद्धा या कार्यक्रमात दिसायला पाहिजे का नाही मंडळी? म्हणून तुमचा व्हिडिओ बनवा, आम्हाला पाठवा, तुमची कला आमच्या समोर सादर करा. त्यासाठी आपला व्हॉट्सअप नंबर लिहून घ्या. आपला व्हॉट्सअप नंबर आहे 9920034422. भेटूयात पुढच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे डॅश द रिटर्न सहप्रस्तुत लाव रे तो व्हिडिओ.